विश्वचालका जगदवन्द्या ब्रह्मांड नायका एकची असुनी अनेका भासशी विश्वरूपी आपणची झाला धराधर उरला भरुनी महीवर अणुरेणूतुनी करशी संचार विश्वनाटक नटावया आपणची मंदिर मूर्ती पुजारी आपणची पुष्पेन होनी पूजा करी आपणची देवरूपे अंतरी पावे भक्ता गणेश शारदा आणि सद्गुरु आपणची भक्त काम कल्पतरू देव देवता नारद तुंबरू आपणची जाहला नाना चातुर्य कला व्यापे आपणची गायनाचे आलापे प्रसन्न होनी आपणची सोपे भक्ती फळ दावी गुरु शिष्य एकाच स्थळीचे भिन्न नाहीत पाहता मुळीचे सुख संवाद चालती भिन्न तत्वाचे रंग रंगणी अणावया हे जयाची अनुभवाले त्याचे जन्म मरण दुःख संपले आत्मस्वरूप मूळचे भले ओळखले म्हणूनिया त्यासी नाही उरला भ्रम विश्व आपणासह झाले ब्रह्म तो जे जे करील ते ते कर्म पूजाच तुझी ईश्वरा तुझ्या शक्तीची ही पूर्णावली अजूनी नाही जीवा भावात शिरली म्हणूनच ज्ञान दशा उरली आम्हा पाशी जेव्हा तुझे दर्शन धरे उघडती विशाल ज्ञानाची कवाडे मग मी तूपणाचे पोवाडे कोठचे तेथे ज्यासे तुझे दर्शन घडले त्यास कैचे परके राहिले सर्व विश्वची झाले आपुले दिव्यपणी परी आम्ही वंचित दर्शनासी परसुखे आनंद कुठला आम्हासी आपुल्या स्वार्थे अल्पसंतोषी मानतो स्वर्ग दुसऱ्याची उणीव पाहता हसणे दुसऱ्याची आपत्ती पाहून पळणे दुसऱ्याचे वैभव देखोनी जळणे होते ऐसे कष्टासाठी कोणी मरो प्रतिष्ठेसाठी आम्हीच उरो लोभासाठी कुणाही स्मरो होते ऐसे हे जेव्हा अनुभवाले तेव्हाच अल्पज्ञ आम्ही कळले म्हणून तुझ्या नामी वेधले चित्तं सर्वतोपरी तुझ्या कोणा शरण जावे तरी सर्वांगीण शक्ती केवी पावे एकेकाचे चरण धरावे तरी वेळ जीवा फाविना उजेडा करिता काजवे धरावे भुललिया मार्गी परतो जावे तेथे स्वसंवेद्य कैसे भावे निर्भयपणे तारकेवरी दृष्टी धरली
तिची स्वयं क्षणात उडाली, तैसी गती होईल आमुची भली विशाल मार्गी. तुझी खरा निश्चयी अविनाशी, कधी काळांही न ढळशी. सर्व गुण ज्ञान तुझे पाशी, हवे ते लाभती. यासीच पाहिजे सूर्य किरण, अनेक मार्ग दिसती दूरून. अनुभवया आपुले चिंतन, ध्येय प्राप्ती रूपाने. सूर्य जैसा नभी उगवला, अंधकाराचा नाश झाला, तैसा तू हृदयी प्रकटला. जीव झाला विश्वव्यापी, चंद्राचे किरण व्यापले. चकोर चित्त प्रसन्न झाले, तैसे तू आपुलेसे केले. मग पळाले ताप सारे, जोवरी पंचानन नाही दिसला, तोवरी अति गर्व जंबुकाला. तैसा तुझा प्रकाश नाही पडला, तोवरी ग्रासती विकार शत्रू. सूर्य जीवन देता फुले, कमल जैसे हसले फुलले. तैसे तुझ्या दर्शनाने झाले जोव जीवांचे. राजहंसे चोच पुरविता, पायी दुधाची होय भिन्नता. तैसे तुझे ज्ञान स्पर्शे चित्ता, दोष निर्दोषता उमगे. अति काळोखी वीज कडाडे, दुरावला गडी दृष्टीस पडे. तैसी तुझा दर्शन प्रतापे घडे, शांती प्राप्ती. अज्ञानामुळे विकार माजिती, अज्ञानेची लाभते कुसंगती. अज्ञानानेच दुरावते प्राप्ती, सत्य स्वरूप देवाची. तुझे दर्शन म्हणजे ज्ञान, अंतरंगात आनंद भान. वस्तू भरोनी पूर्णपण तुझ्या ठाई. म्हणून हे ज्ञान समुद्रा, पूर्ण कलात्मक आत्मचंद्रा. सर्वांग विकासा स्वर्ग मुनींद्रा, कृपा करी आम्हावरी. जीवांचे दारिद्र्य द्याया निवारून, एक तुझी आहेसी संपन्न. म्हणून आलो तुझ्या शरण, सर्वज्ञ आदि पुरुषा. होतो तुझेची परी दुरावलो, ठाईच असोनी भूललो. मृगजळास पाणी समजोनी धावलो. सुकलिया नदीसी पाहुनी, त्रस्त होती पिपासू प्राणी. भरते ताजाती आनंदुनी, तैसेची करी आम्हासी. कोवळे अंकुर भूमीवरी फुटले, जेथे मंद शीतल वर्षा चाले. त्या परीच समाधान झाले, आर्त जीवांचे तव कृपे. ऐसे भावयासी करतो प्रार्थना, तन्मय करोनी जीव प्राणा. भिन्न उरोची नये वाटे मना, भावे लवणा समुद्रा परी. यात असती किती अडथळे,
कुंचित केले अज्ञान मरे, परी तुझ्या विशालतेचे चिंतन बळे, करील मोकळे आम्हासी. आम्ही कितीही दडलो पडलो, तरी तुझे लक्ष उडत्या घारी परी. निवडून काढी अज्ञाना बाहेरी, सुख सर्व द्यावयासी. भुललिया वत्सा गाय हंबरे, पक्षिरी अंडा भवती फिरे. तान्हुल्या माय काम करिता हे सावरे, आपुलेची म्हणूनी. भिंगोटी आळीसी गोंजारी, निज ध्यासे आपणा समान करी. तैसा देव भक्ता लागी घरी, साधन जाळे पसरोनी. ऐसे हे प्रत्यक्षाची घडे, जीव आर्क होता मार्ग सापडे. मार्गे चालता साक्षात्कार जोडे, व्यापक देव दर्शनाचा. हे जाणोनी करीतो प्रार्थना, पूर्ण भावया मानवांची आराधना. विश्वरूप पहाया देव दर्शना, आलो चरणा निर्धार. तू व्यापक सर्वांतरात्मा, सत्य ज्ञानानंद निष्कामा. तसेची होणे हृदये आम्हा, तरीच होय तुझी भक्ती. म्हणून आमुची बुद्धी विशाल करी, कर्म करावया भूलोकावरी. आयुष्य दे शतक निर्धारी, जीवो आम्ही विश्वसेवे. पुण्यक्षेत्र पंढरपुरी, बैसलो असता चंद्रभागे तिरी. स्फुरू लागली ऐसी अंतरी, विश्वाकार वृत्ती. तेथे दृष्टांत होई अद्भुत, कासया करावी विश्वाची मात. प्रथम ग्राम गीताची हातात घ्यावी म्हणे, विश्व ओळखावे आपणावरून. आपणची विश्व घटत जाण, व्यक्तीपासूनी कुटुंब निर्माण. कुटुंबा पुढे समाज आपुला, समाजा पुढे ग्राम आहे. ग्रामा पुढे देश राहे, देश मिळूनी ब्रह्मांड होय. गती गतीने जवळते, मानव मात्रांचे प्रथम माहेर. आपुले गाव त्यातील घर, यातुनी प्रगती करीत सुंदर. पुढे जावे विश्वाच्या, प्रथम पाया मानव वर्तनयास करावे. उत्तम जतन गाव करावे, सर्वांग पूर्ण. आदर्श चित्र विश्वाचे, गाव हा विश्वाचा नकाशा. गावावरून देशाची परीक्षा, गावची भंगता अवदिशा. येईल देशा आकारे गुख्व असो विशाल. नद्या पर्वतांनी महाप्रबल, पर्यामुचे गावची मूल. घटक विशाल पृथ्वीचा, गावची जरी उत्तम नसले, करी देशाचे भवितव्य ढासळले. ऐसे मानावे जाणत्याने भले, हृदया माझी. गावाच्या प्रसन्नतेत संत
प्रसन्न, विश्व प्रसन्न, देव प्रसन्न, सर्वार्ही मन प्रसन्न करावयाच आपुले. हे ओळखाया ज्ञान व्हावे, ज्ञान अनुभवासी आणावे, मगची सुख संपादावे, विश्वरूप दर्शनाचे. जाणावे ग्राम हेची मंदिर, ग्रामातील जन सर्वेश्वर, सेवा हेची पूजा समग्र हाची, विचार निवेदावा. यासाठी करावा ग्रंथ प्रारंभ, आचरण ज्ञान मूळारंभ, सक्रियतेचा मूळस्तंभ उभारावा. ऐसा ऐकिला मधुर आवाज, भिनतरी असता सहज, तैसाची वंदिला पंढरीराज ध्यान रूपाने. केले साधू संतांचे चिंतन, करावया ग्रामाचे पुनः निर्माण. नवीन काहीच न सांगेन, जुनेची देणे देवाचे. संत महंतांनी कथन केले, परी ते पुढे विपर्यस्त झाले. मानवा मानवात खंड पाडले पाखंड्यानी. विशालता गेली मानवांची, रचना केली जाती पंथांची. कामाची होती ती कायमची, विभागणी माथी बैसली. सेवेसाठी पंथ मंडळ, ते जनाशी वितंडायचे झाले खेळ. असोनी एकची गोपाळ, लढले जैसे यादवा परी. हे द्वैत जावे निघून, म्हणून सेवा आरंभावी आपण. ऐसा संकल्प दृढ धरून, ग्रंथ केला सद्भावे. आपुल्या परी काम घ्यावे, जैसे जयासी साधेल बरवे. उत्तमची करीत जावे, ईश्वर गुरुसी स्मरोनी. वाङ्मयी सेवा सेवाची जाण, जेणे मार्गी लागती जन. जनती तुका जनार्दन, जाणूनी कार्य करावे. जे जे आपणासी कळते, ते ते सांगावे सकळाते. आपुलेची म्हणूनी जनते माय बाप. सांगणाराची हुशार झाला, ऐकणारा वाया गेला. ऐसा समज ज्याने केला, बुडाला तो अहंकारे. सर्वची ऐकतील ऐसे नाही, यासी आहे मागील ग्वाही. म्हणून सेवा खंडो द्यावी, ऐसे नाही उचित. आत्मसंतोषा कारणे, विश्वसेवेच्या प्रेरणेने. ग्रंथ रचिले सहृदयापणे, थोर जनांनी. काही सांगती विश्वाची कहाणी, काही बोलती देश लक्षुनी. आपण सांगावी ग्रामावरुनी, ग्रामगीता. कृष्ण गीता, राम गीता, हंस गीता, हनुमंत गीता, शिव गीता, अवधूत गीता. कथिल्या कोणी, गुरु
गीता गणेश गीता पांडव गीता भगवद गीता देव गीता देवी गीता सर्व झाल्या सर्वांचा एकची सार शुद्ध करावे हृदय मंदिर सुखी करावे चराचर तरीच पावे सद्गती विश्व ब्रह्म बोलत गेला सभोवती समाज दुःखी बुराला ग्राम सेवा ही नकळे ज्याला त्याचे ज्ञान व्यर्थाची वनी तीर्थी फिरोनी आला आपुला गाव नाही सुधारला तो कैसा म्हणावा महाभला एकटाची संतांचे ऐसेची वचन आपण तरला ते नवे उद्धरण लोकांस लावी सन्मार्ग पूर्ण तोची तरला पूर्णपणे ठेवोनिया संतांवरी विश्वास हाची धरला मनी निज ध्यास आरंभ केला ग्राम गीतेस आपुल्या परी सेवा भावे साक्ष आहे मी ग्रंथ करता विद्वान नोहे परिधान्य राशीत आपुले पोहे टाकावे वाटती देव प्रेमाचा भुकेला न पाही जात पात अथवा कला साधा भोळाही उद्धरिला ऐसा लौकिक तयाचा देव सौंदर्याचा भोगता असता तरी कुब्जेवरी का प्रसन्न होता देव जरी वैभवची इच्छिता तरी विदुरा घरी का धावे देवा कला कौशल्याची रुचे तरी का वेड पेंध्यावा कुड्याचे मी पण जिरवी ब्रह्मदेवाचे तेथे पांडित्य काय करी ऐसे देवाचे गोडवे सांगावे ते कमीच पडावे म्हणून आपुल्या परी चिंतावे कार्य करावे भक्तीने आपुला विश्वास जैशा परी तैसी करावी चाकरी येथे बोलायची उरी आहे सर्वाला गोनी आपणासी देवा पायी समर्पावे विश्वी विश्वाकार भावे पहावे तैसे बोधित जावे जीवा लागी ऐसे धरोनी मानसी आरंभ केला ग्राम गीतेसी प्रार्थुनिया संत महंतासी आशीर्वाद घेतला संत महात्मांचे हृदगत देवाला शुभ सृष्टी संकेत विशद कराया सरळ भाषेत सुख संवाद आरंभिला येथे श्रोती विचारिले ग्रामगीते प्रति लिहिणे झाले त्यात संत देवकासया घातले स्तुती स्तोत्रे गौरवोनी आपुले गाव उन्नत करावे सकल लोक हाती घ्यावे यासी देवाचे गोडवे गावेत कासयासी काय देव न म्हणता कामनो हे संतान भजता वाया जाय आशीर्वाद न घेता येतो क्षय सत्कार्याचा
ध्यासे कासयासी मध्यस्थता उगीच देव धर्मांची कथा करावी सर्व आपण गाथा मारावी माथा देवाच्या ऐसे देवावरी विश्वासुनी लोक झालेत दुबळे मनी गाव भिके लागले याच गुणी सोडा देव देव बोलणे तुमचे म्हणणे मी ऐकले लोक पराधीन आळसी झाले परी देवाने ऐसे सांगितले कोठे ओही अहो देवची ऐसा नाही झाला मोदी सांगेल कैसा इतराला हा तू विपर्यास केला भित्र्या आळसी लोकांनी जासी करणे नको काही त्याने द्यावे देवाची ग्वाही आपुली पापे लपवावी सर्वही पाठी मागे लोकांत वाढवावा भ्रम आपुले चुकवावे श्रम देवाची नामे चालवावे कुकर्म त्यांनीच समाज बुडविला अहणोनी मी तैसेन सांगेन लेथे जे केले बेवस्मरण ते भित्रे आळसी कराया जन नाही जाणा निर्धारे देव म्हणजे कर्तव्य शूर न्याय नीतीचे माहेर क्रांतिकार्याचे दिव्य निर्झर अग्रसर जगा माझे म्हणजे अतिमानव मानवाचा आदर्श गौरव त्यांचे कार्य ध्यानी राहो स्फूर्ती यावया पुढिलासी येथे मुख्य देवाचे व्याख्यान नाही केले यथार्थ पूर्ण देवासी पुरुषोत्तम समजून वागा म्हणालो सर्वांना मुख्य देवाचे आरंभी स्मरण त्यातही त्याचे एक लक्षण तेच साधकासी भावे साधन म्हणून आठविले चला विशालतेच्या मार्गी जे गेले ते तरले जगी भरोनी दिली अंतरंगी हीच कीर्ती भाविकांच्या मित्र हो गाव भावे स्वयंपूर्ण सर्व प्रकारे आदर्शवान म्हणूनच घेतले आशीर्वचन पूर्वजांचे आशीर्वाद म्हणजे त्यांचे वचन ऐकून घ्यावे देऊनी श्रवण त्या फलवावे कार्य करून यासी आशीर्वाद बोलती लोक थोर आशीर्वाद घेती परिकार्य थोडेही न करीती तेणेची फजित पावती गुलाम दुर्बळ होनी आमुचे आशीर्वादाचे लक्षण थोरांनी करावे मार्गदर्शन बोध मार्ग उमगावा पण सफल करावा संकल्प एरवी थोरानी म्हणावे शतजीव आम्ही व्यसने
करावी मृत्यू ठेव, अभ्यास न करिता बुद्धिमान भव, आशीर्वाद कैसे फळे, अंध दुबळा भाविकपणा, तो कधीही न रुचे माझ्या मना, संत देवाची निष्क्रिय गर्जना, करील तो आस्तिक नव्हे. आम्ही मुख्यतः कार्यप्रेरक, चालती आम्हा ऐसे नास्तिक, ज्यांचा भाव आहे सम्यक, सुखी भावे सर्व म्हणूनी, भलेही तो देव न माने, परी सर्वा सुख देव जाणे, मानवासी मानवाने पूरक भावे म्हणूनिया, ग्रामातील सर्वजन होवोत सर्व सुख संपन्न, घेऊ नये कुणाचा प्राण, समाज स्थिती टिकावी. आम्ही सर्वची संतुष्ट राहू, सर्व मिळोनी सर्व खाऊ, राबू सर्व सुखे सेवू, जे जे असेल ते सगळे. आमची संपत्ती नसे आमची, आमची संतती नसे आमची, कर्तव्य शक्ती ही नसे आमची, व्यक्तिशः उपभोगार्थ. हे सारे गावाचे धन, असो काया वाचा बुद्धी प्राण, ऐसे असे जयाचे धोरण, तो नास्तिक ही प्रिय आम्हा, तो तत्वतः नास्तिक चिनो है, जो सर्वांसी सुखविता है, तो देव देव जरी न गाये, तरी देव सेवाची त्या घडे. आम्ही देवाचे नाव मध्ये घातले, परी सर्वांच्या सुखार्थ कार्य केले, कर्तव्य तत्परतेसीच वर्णिले, जिकडे तिकडे. लोकांपुढे विशाल ज्ञान, ठेवाया अत्युच्च आदर्श कोण, म्हणून देवाचे नामाभिधान, घेतले विशाल भावाने. आम्ही आपुल्यासाठी मरतो, देव सकळासाठी कार्य करतो, हाची भाव त्याने स्फुरतो, म्हणून धरिला देव चित्ती. देव म्हणजे घेवची नोहे, सर्व काही देवची आहे, ऐसा ज्याचा संप्रदाय, त्यासी भजू जीवे भावे. अंतिम ध्येय अखंड शांती, अनुभवा यावी जीवा प्रती, याच लागी केली स्तुती, साध्य साधनाची. जे शांती आणि सत्य अंगी मुरवोनी झाले कृतकृत्य, तेची सेवा मूर्ती संत स्तुत्य, आदर्श रूपे. उदार चरित संत सज्जन, मनोभावे तयासी वंदन, जे उपदेशिती जनी जनार्दन, गाव संपन्न करावया. साधु संत देव धर्म, मानवोद्धारची त्यांचे कर्म, तेची आठवुनी उद्धरू ग्राम, तुकडया म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव सम्मत, देव संत वंदोनी कथिले हृदगत, प्रथमाध्याय संपूर्ण.